अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जावो, तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वामींचा अंगावर शहारे आणणारा एक भयानक प्रसंग मी आपल्याला आज सांगणार आहे. स्वामींचा चमत्कार. हा अनुभव माझ्या स्वतःसोबत घडलेला आहे. मला वाटलं तुमच्यापर्यंत पोचावं. मी एक कट्टर स्वामी भक्त आहे. चला तर मग बघूया माझा संपूर्ण अनुभव. माझं 2017ला शिक्षण पूर्ण झालं होतं आणि माझी आई एक स्वामी भक्त होती. ती रोज मंदिरात जायची व मला पण म्हणायची, चल माझ्यासोबत स्वामींच्या मंदिरात, स्वामी तुझ्यावर कृपा करतील, आशीर्वाद देतील. पण मी म्हणायचो, तुझा मला नाही यायचं, माझा विश्वास नाही या गोष्टींवर, तुला जायचं असेल तर तुझा. आई म्हटली की असं नको बोलत जो बाळा, आपल्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे. माझा काहीच विश्वास नव्हता या गोष्टींवर. पण नंतर आलेला चमत्कार असा होता की मला विश्वास करावाच लागला. माझं कॉलेज संपलं होतं नेटकीच. कॉलेज संपल्यानंतर मी जॉबसाठी 2017 साली मी पुणे येथे गेलो. पुण्याला गेल्यानंतर मी तिथे एका मित्राच्या रूमवर थांबलो व मित्राला बोललो की माझा जॉब लागूच तर मला इथे तुझ्या रूमवर राहू दे. मित्र बोलला, हो ठीक आहे, तू राहा. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जॉबसाठी चाकण MIDCमध्ये गेलो पुण्यामध्ये. मला त्या एक दिवस पूर्ण MIDC फिरलो. मला कुठेच जॉब भेटला नाही. दुसरा दिवस गेलो, कुठेच जॉब भेटला नाही. असं करता करता 15 दिवस गेले. 15 दिवस करता 1 महिना गेला. 1 महिन्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये आलो. खूप टेन्शन घेतलं होतं, कसं होणार, कसं घर चालणार, खूप सारं टेन्शन होतं मला. मित्र बोलला की जास्त टेन्शन नको घेऊ, लागेल जॉब चांगला. आम्ही फिरायला चाललो आहे अक्कलकोटला, तू चालणार आहे का आमच्यासोबत? मित्रानं मला असं विचारलं. मग मी मित्राला हो म्हटलं, हो येईल मी अक्कलकोटला, पण मी मंदिरात दर्शन घ्यायला नाही येणार, तुमच्यासोबत फिरायला येईन हवं तर. मित्र बोलला, हो ठीक आहे, तू चाल आमच्यासोबत, तुला वाटलं तर घे दर्शन, नाही तर नको येऊ वरती. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता अक्कलकोट मार्गे निघालो. पुणे ते अक्कलकोट. जाता जाता एक ठिकाणी चहा घ्यायला थांबलो. चहा घेत असताना मी वरती बघितलं हॉटेलवर. त्या हॉटेलचं नाव पण श्री स्वामी समर्थ. जिथे बघावं तिथं गाडीवर समर्थ व त्या गाड्यांवरती लिहिलेलं असायचं, पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ. असं प्रत्येक गाडीवर कुठे ना कुठे मला दिसलं. मला असं वाटलं की हे कसं शक्य आहे, प्रत्येक ठिकाणी स्वामीच दिसत आहेत. मग आम्ही तिथे 1 तासामध्ये अक्कलकोटला पोहोचलो. मित्रांना बोललो, तुम्ही जावं दर्शनाला, मी खालीच थांबणार आहे गाडीमध्ये. मित्र बोलले, इतक्या लांब आला आणि गाडीत बसून काय करणार आहे तू, चल आमच्यासोबत वरती, दर्शन घे स्वामींचं, सगळं ठीक होईल. असं करून मित्रांना जबरदस्तीवरती नेतो. तिथं गेल्यानंतर असं झालं, स्वामींची मूर्ती बघताच क्षणी अंगावर काटे आले व डोळ्यात पाणी आलं. खूप रडू आलं, खूप. मी म्हटलं स्वामींना, तुमच्यावर तुम्ही जर खरंच असाल तर माझी सगळी संकटे दूर करशाल व मला एक चांगली नोकरी
व्यवस्थित माझ्या अडचणी दूर करशाल. मी खूप परेशान आहे, खूप दुःखी आहे. मग तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा पुण्याकडे. पुण्याजवळ आल्यानंतर गाडीच्या खाली उतरलो. खाली उतरता क्षणी एक मोबाईलवर मेसेज आला. मेसेज बघितला तर त्यामध्ये माझ्या एक चांगल्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं होतं व चांगलं मला पॅकेजही मिळालं होतं. त्याच क्षणी माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले व स्वामींवर पूर्णपणे विश्वास बसला की अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींचं एक वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं एकच म्हणणं आहे, फक्त माझं नाम स्मरण करा, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर कमेंट करा व आशीर्वादासाठी स्वामींचं चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.